माझी निवड कायदेशीर असल्याचा सांगलीचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांचा दावा। गटनेत्यांनी माझी निवड केली आहे। मला बदनाम करण्याच्या उद्देशाने माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप केले असल्याचा खुलासा। माझी निवड ही कायदेशीर असल्याचा दावा सांगलीचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांनी केला आहे। राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी माझी कायदेशीर प्रक्रिया राबवूनच माझी निवड केली आहे, मात्र मला बदनाम करण्याच्या उद्देशानेच माझ्यावर आर्थिक व्यवहाराचे आरोप केले जात असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक अशोक मासाळे यांनी केला आहे। मी पक्षाकडे रीतसर मागणी केली होती। मी पक्षाच्या सांगण्यावरून महापालिका निवडणुकीत माघार घेतली आहे। त्या बदल्यात मला स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द पक्षनेत्यांनी दिला, तो त्यांनी पाळला असल्याचे अशोक मासाळे यांनी म्हटलं आहे। का बोलणार? मी अशोक चंद्रप्पा मासाळे, प्रभाग 10 मधून मी इलेक्शन लढवण्यासाठी पक्षाकडं अर्ज केला होता। पक्षाची सगळी त्यावेळी अर्ज भरून सगळं पूर्तता काय करायला लागेल सगळे करून मी जगदाळे साहेब आणि गटनेते मनिदुन बागवान साहेब, काही पक्षाचे विष्णू माने साहेब ह्यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट केलं, मला उमेदवारी द्या, मी त्या भागातून निवडून येतो। मग ऐनवेळी अलायन्स झालं, काँग्रेस, तुतारी, राष्ट्रवादी आणि घड्याळ असं तिघांनी लढाई ठरल्यानंतर हात न ठरवलं प्रत्येक वार्डात त्यांचे 4, दुसऱ्या वार्डात ठरवलं तुतारीचे 4, एका वार्डात 16-17 नंबरमध्ये ठरवलं घड्याळचे 4, असं ठरवून ते मला शब्द दिला। मला शब्द दिल्यानंतर मी अर्ज भरला होता। भरल्यानंतर सगळ्यांचे फोन आले मला, ते अर्ज माघार घ्या आणि जो आपला अलायन्समधला जो उमेदवार आहे राजेंद्र तातोबा मुळीक साहेब, त्यांच्या पाठीशी भक्कम राहा। मी त्यांच्या पाठीशी भक्कम राहून काँग्रेस सीट पण निवडून आणली आणि जे मला पक्षश्रेष्ठीने जे शब्द दिलता त्यांनी सार्थक केलेला आहे। अजितदादा जे शब्द देतात ते पाळतात, तसं राष्ट्रवादीमध्ये आहे। अजितदादा गटामध्ये जे शब्द देतात ते पाळतात, आज मला अनुभव आलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोट तिडकीमुळे होतात आणि बरेच जणांनी अर्ज केले, ते 20-22 लोकांनी, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे, त्यांना स्वीकृत पद मिळालं नसल्यामुळे ते पोट तिडकीनं बोलतात। त्याला मी काय जास्त बोलू शकत नाही, कोणा तोंडाला हात लावू शकत नाही। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार तुमच्या कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नाही, काही नाही। तुम्हाला बदनाम करण्याच्या मला बदनाम करायचा हा हेतू आहे। व्हिडिओ रिपोर्ट SPN मराठी सांगली।